महाविकास आघाड़ी के उम्मीदवार वसंत चौहान की लोकसभा इंतखाबात में भारी अक्सरियत से जीतने के बाद नांदेड़ में मुख्तलिफ मकामात पर जश्न मनाया जा रहा है। गुज़िश्ता रोज़ नए शहर के सिडको इलाके में भी ज़बरदस्त जश्न मनाया गया। कांग्रेस कमेटी शोबे अखिलियत के जुनूब सदर शेख असलम की जानिब से ये जुलूस प्रोग्राम रखा गया था। इस मौके पर मिठाई तकसीम की गई और आतिशबाजी करते हुए ढोल ताशों की गरज में जश्न मनाया गया। इस मौके पर साबिक़ कारपोरेटर नांदेड़ महिला कांग्रेस कमेटी के सदर डॉक्टर करुणा जमदाड़े, शिवसेना ठाकरे ग्रुप के जीतू सिंह नाग, शिवसेना महिला ग्रुप लीडर निकिता शाह परवाड़, एडवोकेट प्रसन्नजीत वाघमारे, शेख अशफाक, महेश शिंदे, प्रहलाद गवानी के अलावा कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप के कायदीन व कारकुनान बड़ी तादाद में मौजूद थे। कल नांदेड़ लोकसभा की काउंटिंग हुई, जिसके अंदर नांदेड़ कांग्रेस के अधिकृत महाविकास आघाड़ी के अधिकृत उम्मीदवार वसंतराव चौहान साहब की जीत हुई। ये जीत नांदेड़ की सामान्य जनता का, आम पब्लिक की जीत थी। ये जीत के अंदर जात पात को देखा नहीं गया, आने वाले भविष्य को देखकर नांदेड़ के लोगों ने, सभी ने मिलकर भरघोस उनको वोट किया, जिसकी बदौलत एक ऐतिहासिक जीत हुई नांदेड़ में। और इसके अंदर ऐतिहासिक इसलिए बोल रहा हूँ कि नांदेड़ के इलेक्शन के ऊपर पूरे इंडिया की नज़र लगी हुई थी। यहाँ पर जो हालात पिछले कुछ दिनों में नांदेड़ पे बीते थे, उसके बावजूद नांदेड़ में पंतप्रधान हो गए, देश के गृह मंत्री हो गए, 1-2 डजन केंद्रीय मंत्री, उप मुख्यमंत्री, 1-2 डजन राज्य मंत्री वर्सेस आम पब्लिक का ये इलेक्शन था। और इसके अंदर आम पब्लिक ने ये बता दिया कि अब जिस तरीके से महाराष्ट्र के ऊपर जो आपने घोड़ेबाजारी किया था लास्ट लोकसभा के अंदर, जो उद्धव बाला साहब ठाकरे की, जो मुख्यमंत्री अच्छे से चला रहे थे, राज्य का कारोबार बहुत अच्छे से चला रहे थे, उनको गिराकर उनकी पार्टी फोड़कर जो काम किया, उसके मुकाबले में पब्लिक ने उनको बता दिया। इसके अंदर मराठा आरक्षण के लेके इशू था, जातीय लेवल पे जाके ये जो काम कर रहे थे, जिनका एजेंडा कोई था नहीं, मैनिफेस्टो में इन्होंने कोई आगे करने वाले काम बताए नहीं थे, जिसके बदौलत नांदेड़ की जीत हुई। और ये सामान्य पब्लिक की, आम पब्लिक की जीत थी। सिडको के अंदर खासकर जब देखा गया कि यहाँ पर जितने पुराने पदाधिकारी थे सारे पार्टी छोड़ के जा चुके थे, तो हमारे साथ में शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे की और राष्ट्रवादी की शरद पवार साहब की टीम और यहाँ के हमारे कांग्रेस के पदाधिकारियों ने मिलकर यहाँ पे बहुत बड़े लेवल के ऊपर काम किया और यहाँ का मोर्चा संभाला, जिसके बदौलत आज नतीजा हमारे सामने। जिस तरीके से हमने देखा नांदेड़ के इलेक्शन के अंदर, एक लौते एक आमदार, नांदेड़ के लोकप्रिय आमदार मोहन राव हंबर्डे साहब के नेतृत्व के अंदर सिडको में से अच्छी लीड मिली। विशेष करके दक्षिण के अंदर 18,000 की लीड ये दक्षिण ने दी है, जिसके बदौलत उत्तर और दक्षिण मिला के 58,000 की लीड मिली है, जिसकी वजह से 59,000 के वोटों से हमारे उमेदवार वसंतराव चव्हाण साहब की जीत। काल लोकसभेच्या इलेक्शनमध्ये प्रचंड मतांनी आपल्या नांदेडचे अधिकृत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण यांचा भरघोस मतांनी विजय झाला आणि त्यांच्या विजयाप्रित्यर्थ आज आम्ही या सिडको शहरामध्ये विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व मित्र पक्षाचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांचं या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सिडकोच्या आणि सर्व नांदेड शहराच्या, नांदेड जिल्ह्याचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित झालो आहोत। प्रचंड मेहनतीने नांदेड शहरामध्ये या सीटचा विजय झालेला आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा सामना होता आणि या सामन्याकडे सबंध देशभराचं लक्ष लागलेलं होतं। त्या सामन्यामध्ये निश्चितपणानं जनशक्तीचा विजय झालेला आहे। संविधान बचाव हा मुख्य हेतू होता आणि त्या मुख्य हेतूला जनतेने साध्य करून दाखवलेला आहे। लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि जनतेने हा विजय या ठिकाणी खेचून आणलेला आहे। त्यामुळे सर्व जनतेचं, नांदेड जिल्ह्याचं या ठिकाणी आभार आम्ही व्यक्त करतो। आज या ठिकाणी संविधान प्रेमी जनतेचा विजय झालेला आहे, कारण आज केंद्र सरकार जे होतं, केंद्रात सत्ता स्थापन करून 400 पारचा आकडा करून संविधान बदलण्याच्या भूमिकेतलं सरकार आज जनतेनं त्यांना खाली पाडलेला आहे आणि दाखवलेलं आहे की संविधान हा सर्वांचा एक मेन मुख्य घटक आहे आणि त्याला जर कोणी छेडत असेल तर ही जनता रस्त्यावर उतरून इथल्या सत्ताधाऱ्यांना त्यांचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही।
हेच काम या ठिकाणी नांदेडच्या जनतेनं माननीय नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे साहेब यांच्या नेतृत्वात संविधानाचा विजय केलेला आहे. काँग्रेस पक्षाचा विजय, महाविकास आघाडीचा विजय आणि हा संविधानाचा विजय आहे. यापुढे जर कोणी संविधानाला जर छेडायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला मातीत गाडल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहोत. हेच या ठिकाणचा युवकांचा संदेश आहे. संघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध, धनदांडक्या पक्षाच्या विरुद्ध आयत्या वेळी वसंतरावजी चव्हाण साहेब यांना उमेदवारी घ्यावी लागली आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे सर्व मित्रपक्ष आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते एक जीवानं काम करून हा विजय खेचून आणलेला आहे. यामध्ये आमच्या लोकसभेच्या मतदारसंघातील सर्व आमच्या तमाम माता भगिनी, मतदार बंधू या सर्वांना सर्वप्रथम आम्ही नतमस्तक होतो. शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते, तसेच राष्ट्रवादीचे व आमचे सहयोगी पक्षाचं ज्या सर्वांनी मेहनत घेतली, आभाळ कष्ट केले, त्या सर्वांना नतमस्तक होतो आणि याही पुढे असंच यश प्राप्त व्हावं अशी कामना करतो.